मित्रांनो नुकत्याच आपल्या कोंबड्या सोडल्या आणि कोंबडी पहा भिजून कसे झालेत. पाऊस नेमकाच येऊन गेलाय. पहा भिजून कोंबडा कसा झाला कसा झाला भिजून. हे पहा कोंबड्या कसे झाले भिजून. नेमकाच पाऊस येऊन गेलाय. पहा मी सोड्यात लगेच हे पहा इथे खायल्यात. तर मित्रांनो आपल्या कुक्कुटपालन काम चलते मारे का फक्त उकंड्यामुळं. कारण की त्या उकंड्यावर जाऊन किडे कटकं खातात. कोंबड्या गावरान कोंबड्यांना किडे आळ्या इतर बी काही ज्या वनस्पती असतात हिरव्या त्या खायची आदत खूपच जास्त असते. त्याच्यामुळं त्यांच्या मनासारखं खायला खाऊ द्यायला लागते. हे पहा आणि आपली ईर बाग अशी पाण्याने दस भरली. पावसाळा असल्यामुळे पहा पाणी पहा कसं क्लिअर आहे. हे पहा मित्रांनो आता काही पण खातात गवत हे पहा खायच्यात. पहा अशा प्रकारे तुम्हाला गवत खाऊ द्यायला लागते. हे पहा हे भुसू करून खायली. हे समजात मोठं आहे मित्रांनो. हे पहा तुम्ही म्हणता आपण मुक्त संचार कुक्कुटपालन कसं केलं तर मित्रांनो असं आपण सोडीत असतो. आता मित्रांनो नेमकं सोडे आता अर्धा 1 तास मोकळत व्हायचं त्यांना त्याबाद कोंडायचं. पहा खायल्यात. मित्रांनो तुम्ही जर तुमच्यापाशी कोंबड्या असल्या अशा मोकळ्या सोडल्या जेणेकरून त्या निरोगी आणि स्वस्थ राहतात. कारण की त्यांना मोकळे चारा खायची आदत असते. पहा कसं हिरवा गवत खायल्यात. कोणी म्हणेन का मित्रांनो कोंबड्या हिरवा गवत खातात म्हणून पण पहा आपल्या खातात म्हणजे प्रत्येकाचंच खातात. कारण की त्यांचे अन्न पचन क्रियासाठी गवत खाद्य किंवा ज्वारी हे अशा प्रकारचे प्रत्येक प्रकारचे खाद्य लागतात. हे पहा इकडे आपला कापूस आहे खाली केळी बी लावलेले आहेत खाली आणि इथं कोंबड्या आपल्या मोकळ्या आहेत. अशा प्रकारे मोकळ्या कोंबड्या सोडल्यानंतर त्याला पण आनंदी राहतात. जसं आपल्याला कसं मोकळं हिंडल्यावर आनंदी राहतात तसं. हे पहा काय रान झाले तिकडे खाई नाहीत. कारण की इकडलं समजा तणकट मेलं पाव गेलं पण ह्या राहिल्यात काही ह्याला तिकडे हाणतो मी. खुड मित्रांनो पुन्हा एक गोष्ट म्हणलेली की मित्रांनो या कोंबड्यांना खुडखुड म्हणलं की बिर्र पळतात. पहा काय त्यांची धारणा आहे काय माहीत. पहा हे पहा आता इकडंच गुरुम आहेत. कारण की इथं थोडंफार खायला पडले राहते भिजू घातलेलं हे त्याच्यामुळे इथं पाहत. आता गेल्या तिकडं पुंजानी चितान काही चितान पहा आता पुंजानीच काय. याच्यामुळे मित्रांनो आपल्या ज्या बैलाचा गोठा असो गाईचा गोठा असो काहाचा बी तुमचं शेड असो फाईल केलेली त्या गोठ्यावर 2-4 कोंबड्या पहा. कारण की इचू सरप किंवा इतर कोणते विषारी प्राणी आपल्या आखाड्याभोवती किंवा याच्यापाशी राहत नाहीत. मित्रांनो आम्ही जशा कोंबड्या पाळल्या तशा इचू काहीच नाही निघाला. पहा कारण की ह्या कोंबड्या जे काही असेल त्या उकरू खातात. पहा त्याला सापडलं की जिथं तुत नाही ते सरप असो का इचू असो. फक्त मित्रांनो यांना मुंगसाचा धोका आहे. मित्रांनो अशा प्रकारे आता कोंबड्या कोंडून टाकायलो. हे पहा खायला टाकलं की कशा पळतात. पहा आव 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 आणि आव म्हणून वागते. पहा पायात हे पहा आव आव कुट तर पहा अशा प्रकारे आपला कोंबड्या समजा गेलेल्या आहेत आतमध्ये आणि आपण खायला टाकलेलं आहे. पहा खायला टाकलं तुम्हाला दिसत असेल. पहा खायला हे पहा खायला टाकले ते खायला टाकल्यावर कशा खातात पहा आपल्या कोंबड्या. मित्रांनो नवीन चॅनलवर आल्यावर काय करायचं तुम्हाला माहीत नसतं म्हणून एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करायचं जेणेकरून तुमचा लाडका यूट्यूबर तुमचा छोटा भाऊ थोडासा जास्त व्हायरल होईल. आणि ज्यांना व्हिडिओ कुक्कुटपालनाची पाहू वाटतात किंवा इच्छुक असतात त्यांना शेअर करजा जेणेकरून ते व्हिडिओ पाहून ते कुक्कुटपालन यशस्वी करतात. जास्त पैसे गुंतविणार नाहीत. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेवढं धन्यवाद. पहा आपल्या कोंबड्या कशा आहेत.